संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस थोडा विलंब झाला असला तरी सर्व कामे महापालिकेकडून गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून पूर्वीप्रमाणेच या नाट्यगृहाची भव्य उभारणी होईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। कोल्हापुरातील नाट्य क्षेत्रातील रंगकर्मी समवेत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची त्यांनी पाहणी केली। हेरिटेज समिती नाट्य क्षेत्रातील अनुभवी नाट्य मंडळाच्या सूचनांचा समावेश नाट्यगृहाच्या उभारणीत करावा असं सामंत यांनी सांगितलं। मंत्री उदय सामंत यांनी व्यावसायिक रंगभूमीच्या निर्मात्यांना नाट्यगृह स्वस्त दरात उपलब्ध व्हावं आणि वीज खर्च कमी व्हावा यासाठी सोलर संयंत्र बसवणं आवश्यक आहे। यामुळे व्यावसायिक रंगभूमीच्या निर्मात्यांना निर्मिती आणि सादरीकरणाच्या खर्चात समतोल राखता येईल। मराठी नाट्य निर्मितीला चालना मिळेल। सोलर संयंत्रामुळे नाट्यगृहाचं भाडे दर कमी करून ते सामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देता येईल। केशवराव भोसले नाट्यगृह ही हेरिटेज इमारत असल्यानं त्यावर सोलर पॅनल्स बसवण्याऐवजी बाजूला पुरेशी जागा शोधून त्यावर सोलर संयंत्र उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। कलादालनात सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाची क्षमता वाढवून ती वीज नाट्यगृहातही वापरावी। नाट्यगृहात इतर वेळी मराठी चित्रपट दाखवता यावेत यासाठी पांढरा पडदा आणि प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे। जेव्हा नाट्यगृहाला बुकिंग नसेल तेव्हा नाममात्र दरात शालेय विद्यार्थ्यांसह चित्रपटप्रेमींसाठी मराठी चित्रपट दाखवण्याची सुरुवात लवकरच करावी अशा सूचना मंत्री सामंत यांनी केल्या। यावेळी नाट्य क्षेत्रातील मिलिंद अष्टेकर, आनंद कुलकर्णी, सुनील घोरपडे, नाट्य परिषदेचे संचालक, इतर रंगकर्मी समवेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, मिलिंद पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाबली आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।